हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली। आरोपी सुदर्शन गुलेची जयराम चाटे आणि महेश केदारची पोलिसांसमोर कबुली। संतोष देशमुख प्रकरणात सरकारकडून आकाला वाचवण्याचा प्रयत्न, आता साताऱ्याच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप। संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच, खोक्या सापडतो मग कृष्ण आंधळे का सापडत नाही, हे पोलिसांचं अपयश, बजरंग सोनवणेंची टीका। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कृष्ण आंधळेला लवकरात लवकर अटक करावी, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। इंद्रजित सावंतांना मीच फोन केला, मोबाईलमधील डेटा सुद्धा डिलीट केला, मध्यरात्री केलेल्या चौकशीत कोरटकरची कबुली, सूत्रांची माहिती। प्रशांत कोरटकरला राजारामपुरी पोलीस ठाण्यातनं इतर ठिकाणी हलवलं, तर रात्रभर चौकशी केल्यानंतर पहाटे 5 वाजता प्रशांत कोरटकरला नेलं। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सविस्तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर, दिशावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याची माहिती उघड, मात्र दिशाचे वडील आणि वकिलांचे आदित्य ठाकरेंवर आरोप। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याचं विटंबन प्रकरण आता तापलं, तर आज राहुरी तालुका बंदची हाक, नागरिकांकडून बुवासिंद बाबा मंदिरात सामूहिक आरतीचंही आयोजन। शिवसेना फोडण्यासाठी मोदी शहांनी तुम्हाला जवळ केलं, मोदी शहांचं छत्र उठल्यावर तुम्ही कुठे असाल याचा विचार करा, मोदी शहा शिंदेंना दारात सुद्धा उभं करणार नाही, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा। नागपूर दंगल नुकसान भरपाईपोटी शासनाकडून 7,15,000ची मदत, घरासाठी 20,000, 2 दुकानांसाठी प्रत्येकी 10,000ची मदत। घटनेमध्ये 11 दुचाकी, 40 चारचाकी आणि 2 क्रेन जळाल्या। पुण्याच्या खेडमधील परसुली या गावामध्ये भीषण पाणी टंचाई, तिसरा हंडा पाण्यासाठी घेतल्यास 100 रुपये दंड, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी परसूल ग्रामपंचायतीचा अजब निर्णय।